आज जिल्ह्याभरात नेरळ ग्रामपंचायतच्या राजीनामा प्रकरणाने खळबळ माजवली आहे. आज दिनांक 18 जुलै रोजी ग्रामपंचायतमधील सत्ताधारी, विरोधी आणि तटस्थ सर्व सदस्यांनी सकाळी सरपंच उषा पारधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यासह पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा देखील साधला. तेव्हा या प्रकरणाची सत्यता आणि सरपंच उषा पारधी यांची बाजू जाणून घेण्याचा लोकपर्व टीमने प्रयत्न केला. यावेळी बोलताना या प्रकरणाने सरपंच यांना देखील धक्का बसल्याचे त्यांनी लोकपर्व मराठीला सांगितले आहे. सर्वांची कामं मी करून दिली. सगळं नीट सुरू असताना त्यांनी राजीनामे देण्याचे कारण काय हेच मला अजून समजलं नसल्याचं सरपंच उषा पारधी यांनी सांगितलं आहे. यासह आरोप केले तर ते सिद्ध देखील करा असं प्रति आवाहन सरपंच उषा पारधी यांनी आरोपकर्त्यांना केलं आहे. मला मुद्दा पहिलं म्हणजे हेच कळलं नाही का त्यांनी राजीनामा कशाबद्दल दिलाय, त्यांना काय समजलंय, त्या गोष्टीला किती दिवस झाले. मग आजपर्यंत त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं किंवा काय भ्रष्टाचार केलाय तर त्यांनी समोर मला म्हणजे सांगायला पाहिजे होतं. तर काही झालेलं नाही आहे. आणि कुठल्याही सदस्यांचं कुठलीही तक्रार असली तरी मी तिथे कर्मचारी पाठवून ती तक्रार आपण सॉल्व्ह करतो. तर त्यांचं एकच म्हणणं आहे का कुठले निर्णय म्हणजे सरपंचाचे जे निर्णय आहेत ते सरपंचांनी कधी घेतले तर त्यांना ते म्हणजे काही गोष्टी खटकत होत्या किंवा काही नियमानुसार हे सरपंचाला किती अधिकार आहे काय आहे ते सरपंचाच्या अधिकाराने सरपंचाने केलेल्या असतील गोष्टी. म्हणजे पण जे काही ते 15 युक्ताचे बोलतात ना तो विषय असं काही झालेला नाही. आपण ज्या काही म्हणजे त्या वस्तू खरेदी केलेल्या त्या आपण तिथे वस्तू आणलेल्या आहे, आपल्याकडे बिल वगैरे सगळं आहे. जर त्यांनी काही म्हणजे माझे पती कृष्णा पारधी यांनी काही आक्षेपणा केला असेल तर त्यांनी सिद्ध करावं. बाकी माझा काय विषय नाही. जर त्यांनी कुठल्या प्रकारचं कुठल्या कागदपत्रावर सही केल्या असेल किंवा कुठल्या रजिस्टरवर सही केल्या असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं.